चला विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2019 ही जी प्रश्नपत्रिका आहे त्यातले आपण पुढचे प्रश्न या पार्ट मध्ये पाहत आहोत. लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर मी तुम्हाला देत आहे. तुम्हीही याचा अभ्यास करा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडला असल्यास तर नक्की लाईक करा, कारण तुम्ही लाईक केलात की अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह निर्माण होतो. त्यामुळे तुमचे लाईक हेच आमचं प्रोत्साहन आहे. आणि आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते शेअर करायला विसरू नका. चला, इथे प्रश्न काय दिलाय पहा. काय म्हटलेलं आहे, सॉल्व एनी 5 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन असं आहे. आणि खाली इथं आपल्याला काय दिले पहा, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, म्हणजे इव्हॉल्युशनचे पुरावे काय आहेत अशी एक वेब डायग्राम या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये हे 4 बॉक्स रिकामे आहेत पहा. आता हे 4 बॉक्स कशावरती आहेत, जर आपण आपल्या बुक मध्ये गेलं तर इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये 4 घटक शिकतो आपण, म्हणजे 4 पॉईंट शिकतो. मग ते कोणकोणते आहेत, कोणाकोणाला आपण इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे म्हणून वापरतो. ओके, हे या ठिकाणी विचारले तर याचं उत्तर बघा काय असेल. देन फर्स्ट पहा या ठिकाणी काय आहे, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस तुम्ही 1 लिहिलात की तुम्हाला अर्धा मार्क भेटतो या ठिकाणी. त्यानंतर 1 नंबर. 2 नंबर पहा अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ओके, आणि नंबर 3 आहे पहा या ठिकाणी वेस्टिजियल ऑर्गन. ओके, आणि 4th आहे प्लॅन्टिओलॉजिकल इव्हिडन्सेस. बस, म्हणजे हे जे 4 जे आहेत ते इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणून गृहीत धरले जातात. या 4 प्रकारामध्ये येणारे पुरावे म्हणजे इव्हिडन्सेस हे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणून विचारले जातात. तर लक्षात राहू द्या, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल, ओके, असा प्रश्न येईल म्हणण्यापेक्षा इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हा प्रश्न विचारण्यासारखा घटक आहे. मग त्यावरती 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल किंवा 3 मार्कासाठी विचारला जाईल किंवा 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. अनेक वेळा वेस्टिजियल ऑर्गन याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. कोणकोणते वेस्टिजियल ऑर्गन आहेत, 1 मार्कासाठी अनेक वेळा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा घटक आहे चॅप्टर फर्स्ट मधला. तर तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. आणि समजा अशी जर तुम्हाला जर डायग्राम आली किंवा असंही म्हटलं जाऊ शकतं की इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन सांगा, म्हणजे स्टेट असं म्हणून येऊ शकतं, तेव्हा तुम्हाला 1 नंबर 2 नंबर 3 आणि 4 नंबर टाकायचं आहे. इथे मात्र थोडीशी तुम्हाला स्पेलिंगची अडचण होऊ शकते. ही स्पेलिंग व्यवस्थित पाठ करून घ्या इथे. ओके, या 2 स्पेलिंग तुम्हाला सोप्या आहेत. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न काय पहा या ठिकाणी. तुम्हाला अशी फिगर दिलेली असेल या टाईपची. ओके, आणि किंवा दिलेली नसेल, सॉरी, इथं काय म्हटले पहा, ही फिगर आता मी घेतलेली आहे. ड्रॉ अ नीट डायग्राम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अँड लेबल द पार्ट्स. ओके, आता या ठिकाणी ही डायग्राम आपल्या बुक मध्ये दिलेली आहे पहा. 2.5 नंबरची डायग्राम आहे. ओके, जो 2nd चॅप्टर आहे त्यामध्ये आपण ही डायग्राम पाहतो. आणि ऑलरेडी याबद्दल आपण 9th क्लासमध्ये शिकलेला आहे. ओके, क्रोमोझोम बद्दल पूर्ण माहिती 9th क्लासमध्ये शिकलेला आहे. तर आपल्या इथे क्रोमोझोम मध्ये 2 पार्ट सांगितले आहेत करण्यासाठी, एक सेंट्रोमियर आणि दुसरा PR. म्हणजे या ठिकाणी डायग्राम काढण्यासाठी 1 मार्क आहे. ओके, आणि हे 2 पार्ट यामध्ये दाखवण्यासाठी अर्धा मार्क आहे, म्हणजे असे 2 मार्क आहेत. तर लक्षात घ्या, ही डायग्राम आहे. तर सेंट्रोमियर जे आहे ती, जी तुम्हाला गोल दिसते या ठिकाणी, ह्या 2 भागाला इथं जोडलं जाणारं जे आहे त्या भागाला आपण काय म्हणतो, सेंट्रोमियर म्हणतो. ओके, सेंट्रोमियर. ओके, देन आता लक्षात घ्या, जो वरचा भाग असतो, जो छोटा भाग असतो वरचा, ओके, त्याला आपण म्हणतो PR. काय म्हणतो, PR. आणि जो खालचा लांब भाग असतो, ओके, वरच्यापेक्षा खालचा लांब असतो, थोडासा लेंथ जास्त असते याची, म्हणून याला आपण म्हणतो QR. ओके, आता हे पुढे जे निघत आहे त्याला जीन्स किंवा DNA असे आपण म्हणतो. म्हणजे ही फिगर लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला दिलेलं आहे पहा काय दिले. तर जे P आर्म असतं, द P आर्म इज द शॉर्टर आर्म ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमची छोटीशी आर्म जी असते तिला आपण P आर्म म्हणतो. Q आर्म इज द लॉंगर आर्म. खाली जी असते ती Q आर्म असते, वरती जी आहे ती P आर्म असते, माहिती असू द्या. आणि या दोघांना कनेक्ट करणारा पहा या ठिकाणी फिगर घेतल्या, या दोघांना कनेक्ट करणारा हा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर म्हटलं जातं. सेंट्रोमियर इज द कन्स्ट्रिक्टेड सेंट्रल रिजन ऑफ अ
क्रोमोझोम. कुठल्याही क्रोमोझोमचा कन्स्ट्रिक्शन म्हणजे असा आकुडलेला, आणि मध्ये इथला सेंटरचा भाग जो आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रोमियर. तर लक्षात काय ठेवायचं आपल्याला की जी तो आपल्या बुकमध्ये 2.5 ची जी फिगर आहे या फिगरवरती प्रश्न विचारलेले आहेत. कदाचित हाही प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा असू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पहा या ठिकाणी व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन म्हटलेलं आहे. हायड्रो म्हणजे काय हो, पाणी. ओके, हायड्रो मीन्स काय, पाणी. पाणी म्हणजे काय, वॉटर. देन मग हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन जे आहे हा प्लांट कसा चालतो, तर पहा आपल्याला माहिती आहे की धरणामध्ये पाणी साठवलं जातं. जेव्हा पाणी हाईट वरती साठवलं जाईल तेव्हा त्या पाण्यामध्ये कोणती एनर्जी क्रिएट होते, पोटेन्शियल एनर्जी क्रिएट होते. मग या पाण्याला काय केलं जातं, खाली सोडलं जातं. जेव्हा पाणी वाहतं तेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. मग या पाण्यामध्ये असलेली जी कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीच्या साह्याने आपण काय फिरवतो, टर्बाईन फिरवलं जातं. आणि ह्या टर्बाईनला कोण कनेक्टेड असतं, जनरेटर कनेक्टेड असतं. आणि त्याच्यानंतर काय प्रोड्यूस होत असतो, करंट प्रोड्यूस होत असतो. म्हणजे हे मेकॅनिझम याच्यामध्ये चालतं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन मध्ये. अशा पद्धतीने करंट प्रोड्यूस केला जातो. आता या पॉवर प्लांटचे ॲडव्हांटेजेस म्हणजे काय, फायदे काय आहेत हे विचारलेलं आहे. आपण पाण्याचा उपयोग करून काय करतोय, टर्बाईन फिरवतोय. म्हणजे फक्त वरून पाणी खाली सोडतोय आणि टर्बाईन फिरवतोय. तर लक्षात घ्या, पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत लक्षात घ्या. हा एक रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी का आहे, कारण बघा ही जी वॉटर सायकल आहे ती कंटिन्युअस प्रोसेस आहे नेचर मधली, ती घडत असते. त्याच्यामुळे पाण्याची अवेलेबिलिटी आपल्याला सारखी सारखी होणार आहे. त्यामुळे पाणी आपल्याला अवेलेबल असणार आहे. म्हणजे एकदा पाणी संपलं धरणातलं, पुन्हा त्या धरणामध्ये पाणीच येणार नाही असं होणार नाहीये. परत परत ती पाणी त्या ठिकाणी येणार आहे. सो हा एक रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. हा महत्वाचा मुद्दा त्याच्यात असला पाहिजे. नंतर बघा नॉन पोल्युटिंग, म्हणजे ही जे मेकॅनिझम आपण या ठिकाणी वापरत आहोत करंट प्रोड्यूस करण्यासाठी, त्यामधनं कसल्याही प्रकारचं काय होत नाहीये, पोल्युशन होत नाहीये. म्हणजे एन्व्हायरमेंटला याला कसलाही धोका नाहीये. म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो आहे तो काय असू शकतो, तो एन्व्हायरमेंट फ्रेंडली असू शकतो. हा एक त्याचा फायदा आहे. त्यानंतर पहा काय, लो रनिंग कॉस्ट. आणि हे जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत हे प्लांट तयार करण्यासाठी किंवा याचं नियोजन करण्यासाठी कॉस्ट जी आहे ती कॉस्ट सुद्धा कशी इतर पॉवर प्लांट पेक्षा कमी लागते. असे काही महत्वाचे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. शक्यतो 2 मार्काला असेल तर यांना 4 पॉईंट मध्ये कन्वर्ट करून लिहिण्याचा प्रयत्न करा. पण अत्यंत महत्वाचे कोणते 2 पॉईंट याच्यामध्ये असले पाहिजेत, तर पहिला पॉईंट आहे तो रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे हा एक, आणि दुसरा नॉन पोल्युटिंग आहे. म्हणजे आपला जो प्रवास आहे तो कशाकडे, करंट तर प्रोड्यूस करायचा आपल्याला, पण करंट प्रोड्यूस करण्यासाठी आपण टर्बाईन फिरवण्यासाठी जे फ्युअल वापरणार आहोत ते कसं असलं पाहिजे, इको फ्रेंडली असलं पाहिजे आणि त्याचा एन्व्हायरमेंटला जास्त काही धोका झाला नाही पाहिजे. तर हे महत्वाचे मुद्दे तुमच्या उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, स्टेट एनी 4 बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, पार्ट सेकंड मध्ये ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये प्रश्न विचारलाय. पहा या ठिकाणी स्टेट एनी 4 बेनिफिट्स म्हणले, 4 बेनिफिट्स असाही प्रश्न विचारलेला आहे. आणि काही पेपरमध्ये व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन असाही प्रश्न विचारलेला आहे. तर कोणते महत्वाचे मुद्दे आपल्या उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहेत लक्षात घ्या. या ठिकाणी मेक स्टडी इझी अँड सिस्टमॅटिक. लक्षात घ्या, आता आपण जर पाहिलं तर पृथ्वी तलावरती ॲनिमलची जर संख्या पाहायला गेली तर भरपूर आहे. मग प्रत्येक ॲनिमलचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपला अडचण निर्माण होते, डिफिकल्टीज तयार होतात. त्यासाठी आपण त्या सर्व ॲनिमल्सचा अभ्यास करण्यासाठी त्यांना काय केलं, एका सिस्टमॅटिक वेनं अरेंज करण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे कशामुळे पॉसिबल झालं, हे ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे पॉसिबल झालं. म्हणजे प्रत्येक सजीवांचा अभ्यास करणे, त्यांची सिस्टमॅटिक अरेंजमेंट करणं हे ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे पॉसिबल झालं. त्यानंतर आहे हेल्प्स इन आयडेंटिफिकेशन. आता बघा प्रत्येक प्राण्याला त्याची एक ओळख द्यायची आहे. आता प्रत्येक प्राण्याला त्याची ओळख देत असताना त्याची अनॅटॉमी कशी आहे, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कसे आहेत, म्हणजे एखादा प्राणी बाहेरून कसा दिसतो, आतून त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, मग कोणते 2 प्राणी एकमेकांसारख्या सिमिलरिटी शोज करतात, त्यांच्यात काय काय डिफरन्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्यामध्ये सोपं गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, काय केलेलं आहे की कोणता ॲनिमल जो आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये, करेक्ट ग्रुपमध्ये आपल्याला ठेवता येईल. ओके, आणि त्यांच्यामधलं जे रिलेशनशिप आहे, एकमेकांमधला संबंध जो आहे तो संबंध ओळखून आपल्याला त्यांचं काय करता येईल, आयडेंटिफिकेशन करता येईल, त्यांच्यासाठी योग्य ग्रुप निवडता येईल. पुढे पहा, इट हेल्प्स अस अंडरस्टँड सिमिलरिटीज, डिफरन्सेस, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स बिटवीन ऑर्गॅनिझम. आता सांगितलं मी तुम्हाला की 2 प्राण्यांमध्ये काय समानता आहे,
त्याच्यामध्ये काय वेगळापणा आहे वेगवेगळ्या प्राण्यामध्ये. त्यानंतर इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे यांची उत्क्रांती होत असताना यांचं काही पूर्वीपासून कुठे काही लिंक जुळते का, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला अभ्यासता येतील. त्यानंतर आहे अवॉइड्स कन्फ्युजन कॉज्ड बाय लोकल नेम्स. आता बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्राण्याला वेगवेगळी नावं आहेत. ओके, म्हणजे त्या त्या ठिकाणच्या कल्चरनुसार त्या त्या ठिकाणच्या समजा नेचरनुसार एकाच प्राण्याला वेगवेगळी नावाने आपण संबोधलं जातं. त्यामुळे कुठेतरी सायंटिफिक वर्ल्डमध्ये त्या प्राण्याला एक स्पेसिफिक नाव आलं पाहिजे. यासाठी ही कोण हेल्प केलेला आहे, अॅनिमल क्लासिफिकेशनमुळे याच्यामुळे आपल्याला काय झालेली आहे, हेल्प झालेली आहे. तर हे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते तुमच्या उत्तरामधने अपेक्षित आहेत. पहिला लक्षात घ्या कोणता आहे की आपल्याला त्यामुळे स्टडी इझी झाली, सिस्टमॅटिक अरेंजमेंट आपल्याला करता आलं, त्यांची ओळख पटवण्यासाठी आपल्याला मदत झाली. त्यानंतर त्याच्यातल्या सिमिलरिटी, डिफरन्सेस, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स काय आहेत हे समजून घेण्यासाठी त्याची मदत झाली. आणि आपल्याला काय झालं, लोकल नेमवरनं जे कन्फ्युजन होत होतं तेही त्याच्यामधनं दूर झालं. अशी काही महत्वाचे मुद्दे तुमचे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असणं अपेक्षित आहे. सर्वांनी ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहून पण घेऊ शकता किंवा आता परीक्षेचा काळ जवळ आलेला आहे, तुम्ही ज्या नोट्समधनं या प्रश्नांची उत्तरं पाठ केलेली आहेत त्याचं रिव्हिजन करत राहा. प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने फिरून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा, डिझास्टर मॅनेजमेंट वरती हा प्रश्न आहे. लक्षात घ्या काय केलेलं आहे या ठिकाणी, स्टेट एनी 4 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचे 4 महत्वाचे उद्देश काय आहेत असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी महत्वाचे उद्देश बघा काय करता येईल आपला. पहिला उद्देश महत्वाचा आहे, सेव्ह लाईव्ह अँड रिड्यूस इंजुरीज. कुठलंही डिझास्टर मॅनेजमेंट कशासाठी केलं जातं की जी मानवहानी म्हणजे जीवितहानी जी आहे ती कमीत कमी जीवितहानी झाली पाहिजे. म्हणजे एखादी नॅचरल डिझास्टर असेल किंवा आर्टिफिशियल डिझास्टर असेल, हे जेव्हा घडून येतं तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जीवितहानी जर झाली तर त्याचे खूप मोठे परिणाम सोसायटीला भोगावे लागतात याच्यामध्ये. त्यामुळे कुठल्याही डिझास्टर मॅनेजमेंटचं पहिलं उद्देश असतं की सेव्ह लाईव्ह म्हणजे जीवितहानी रोखणे. ओके, म्हणजे जास्तीत जास्त जीव वाचवणे. त्यानंतर ज्या इंजुरीज आहेत त्या इंजुरीज कमी करणे. त्याचं एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे पहा. नेक्स्ट आहे टू रिड्यूस डॅमेज टू प्रॉपर्टी अँड एन्व्हायरमेंट. बघा एखादी आपत्ती घडून आली की पहिला जे सजीव आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नंतर त्या सजीवांची जी हॅबिटेट आहेत म्हणजे वसतिस्थान आहेत त्यांना नंतर त्यालाच आपण प्रॉपर्टी म्हणतो. ओके, त्याला धोका निर्माण होतो. म्हणजे मोठी मोठी घरं, एवढ्या कष्टानं बांधलेली घरं असतात ती घरं पडली जातात. जनावरांचा जो काही शेड असतो, समजा फ्लड आलं, पूर आलं, त्याच्यामध्ये ते वाहून जातात. म्हणजे असे जे प्रॉपर्टी डॅमेज होण्याचं काम होतं. आणि एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही पहा मोठे मोठे पूर जेव्हा येतात किंवा भूकंप होतात तेव्हा मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात, खाली पडतात, कोलॅप्स होतात. ते झाल्यामुळे मग त्या ठिकाणी राहणारे जे सजीव आहेत, पक्षी असतील, प्राणी असतील वेगवेगळे, त्यांचंही वसतिस्थान त्या ठिकाणी काय होऊन जातं, नष्ट होऊन जातं. नेक्स्ट काय पहा, टू प्रोव्हाइड क्विक रिलीफ अँड रेस्क्यू. महत्वाचं असतं की ज्या ठिकाणी डिझास्टर घडून आलेला आहे त्या ठिकाणी अगोदर सगळ्यात अगोदर काय पोहोचलं पाहिजे, क्विक रिलीफ भेटलं पाहिजे. कारण लोक घाबरलेली असतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपत्ती ओढवली त्या ठिकाणचे सजीव, मग त्याच्यामध्ये ह्युमन आला, तो घाबरलेला असतो. म्हणून त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या अवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी म्हणजे रिलीफ भेटण्यासाठी त्या ठिकाणी टीम गेली पाहिजे. त्यालाच आपण रेस्क्यू टीम म्हणतो. काही जण त्या संकटामध्ये अडकलेले असतात. अलीकडे आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पूर वगैरे आलेला होता. पाण्यामुळे अनेक लोक त्यांच्या शेतात अडकून होती, त्यांच्या घरामध्ये अडकून होती. ते घराच्या छतावरती 4-4, 5-5 दिवस होती. मग त्यांना रेस्क्यू करण्यासाठी म्हणजे त्यांचा बचाव करणं ही डिझास्टर मॅनेजमेंटचं काय आहे, एक ऑब्जेक्टिव्ह आहे. टू इन्श्युअर स्पीडी रिकव्हरी अँड रिहॅबिटेशन. बघा लक्षात घ्या, आपण एखाद्या गावामध्ये राहतो, त्या गावामध्ये समजा पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा भूकंप आला तर त्यामुळे आपली घरं उद्ध्वस्त होतात, आपली शेती उद्ध्वस्त होते. आणि कोणी अचानकपणे आपल्याला येऊन जर म्हटलं की चला आता आपल्याला हे गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायचंय, त्यावेळेस आपली मानसिकता त्या ठिकाणी तयार होत नाही. म्हणून त्याच ठिकाणी ओके ह्या रेस्क्यू टीम तर्फे काय करायला, डिझास्टर मॅनेजमेंटचा उद्देश काय असतो, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिकव्हरी करणे म्हणजे सर्व काही पूर्व पदावरती आणण्यासाठी प्रयत्न करणे. आणि त्यानंतर रिहॅबिटेशन म्हणजे त्यांची परत राहण्याची सोय इतर कुठेतरी करणे. म्हणजे त्याच ठिकाणी आजूबाजूला जिथे त्यांना कम्फर्ट वाटेल त्या ठिकाणी परत त्यांच्या राहण्याची सोय करणे किंवा त्यांच्यासाठी नवीन घरांची निर्मिती करणे. हाही उद्देश कशाचा असतो, डिझास्टर मॅनेजमेंटचा असतो. तर हे अत्यंत महत्वाचे जे पॉइंट आहेत ते तुमच्या उत्तरामध्ये असणं गरजेचं आहे. 5 सायंटिफिक रिझन मध्ये आता या ठिकाणी काय प्रश्न विचारला, मायक्रोबियल एन्झाइम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन अ केमिकल इंडस्ट्री.
आता केमिकल कॅटलिस्ट हे आपण 3rd चॅप्टर मध्ये शिकतो पहा, पार्ट 1 मध्ये. कॅटलिस्टचं काम काय आहे? ओके, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? कॅटलिस्टचा उपयोग करतो. पण या ठिकाणी काय म्हटलंय, मायक्रोबियल एन्झाइम्स यूज केले जातात इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट. याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन काय आहे? महत्वाच्या ओळी काय आहेत पहा. Microbial enzymes are used instead of chemical catalyst because they are highly specific, work efficiently at a normal temperature and pressure, and do not produce harmful byproduct. हे अत्यंत महत्वाचं रिझन आहे. म्हणजे मायक्रोबियल एन्झाइम जर आपण वापरले तर त्यांच्याकडे काय आहे, हायली स्पेसिफिक वर्क करण्याची इफिशियन्सी म्हणजे काय, क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आणि ते कोणत्या टेम्परेचरला, नॉर्मल टेम्परेचरलाही काम करू शकतात, नॉर्मल प्रेशरलाही ते काम करू शकतात, आणि कोणत्याही प्रकारचे बाय प्रोडक्ट म्हणजे काय, घातक असलेले पदार्थ जे आहेत ते त्या ठिकाणी त्या केमिकल रिॲक्शन मधनं तयार करीत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. बघा त्याच्यामध्ये आपल्याला खाली असं पॉइंट वाईज लक्षात ठेवता येईल. हायली स्पेसिफिक म्हणजे काय, एन्झाइम्स ऍक्ट ओनली ऑन पर्टिक्युलर सबस्टन्स सो अनवॉन्टेड रिॲक्शन आर अवॉइडेड. म्हणजे यांच्यामुळे जे अनवॉन्टेड रिॲक्शन घडून जे बाय प्रोडक्ट तयार होणार आहेत ते तयार होत नाहीत. पुढे आहे पहा, वर्क ऍट माइल्ड कंडिशन. माइल्ड कंडिशन म्हणजे काय, जे लो टेम्परेचर असतं त्या लो टेम्परेचर, नॉर्मल प्रेशर वरती, ओके, आणि न्यूट्रल पीएच मध्ये वगैरे ते, आणि सेव्हिंग एनर्जी आहे ते काम करू शकतात. आपण केमिकल कॅटलिस्ट कडे गेलं तर त्या ठिकाणी काय असतं, स्पेसिफिक टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, स्पेसिफिक प्रेशर मेंटेन करावं लागतं, तेव्हा ते काय करतात, वर्कआउट करतात, म्हणजे काम करून निघतात. पुढे पहा, हे कसे आहेत, इको फ्रेंडली आहेत. महत्वाचा मुद्दा हा पण आहे. ते कसे असतात, जे मायक्रोबियल एन्झाइम्स आहेत ते काय आहेत, इको फ्रेंडली आहेत. म्हणजे काय, दे आर बायोडिग्रेडेबल. म्हणजे काय, त्यांचं विघटन होतं, लवकर विघटन होतं, आणि डू नॉट कॉज पोल्युशन. त्याच्यामुळे काय घडून येत नाही, पोल्युशन घडून येत नाही. पुढे आहे फास्टर रिॲक्शन. दे इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन इफेक्टिव्हली. ओके, परिणामकारक ते काय करतात, जी केमिकल रिॲक्शनची स्पीड आहे तेही ते वाढवतात. असे महत्वाचे फायदे या मायक्रोबियल एन्झाइमचे यूज केल्यामुळे, केमिकल रिॲक्शनमुळे यूज केल्यामुळे आपल्याला मिळतात. म्हणून केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी आपण मायक्रोबियल एन्झाइम्स काय करतो, वापरतो. असं उत्तर तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. आलं? आज पहा, आज आपण मार्च 2019 या पेपर मधले हे काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. यातले बरेचसे क्वेश्चन पुढच्या अनेक परीक्षेला रिपीट झालेले आहेत, पण तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं असावीत, यामुळे मी इथे उत्तर दिलेली आहेत. तर तुम्हाला जी कोणती सोपी उत्तरं वाटतात ती हे करा, पण एखादा प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे उत्तरामध्ये, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट करत आहे. तर अभ्यास करत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पुढचे प्रश्न घेऊन येणार आहोत. सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडून दाखवेन. जोपर्यंत तुमची परीक्षा होणार नाही तोपर्यंत माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास, एक्सप्लेनेशन आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि ही लिंक म्हणजे हा व्हिडिओ आपल्या 10वीतल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका. स्वतःही अभ्यास करा आणि मित्रालाही अभ्यास करण्यासाठी प्रेरित करा.